गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज माझी डिलिव्हरी होऊन आजचा 4था दिवस आहे. तर आज आमचा डिस्चार्ज होणार आहे. तर आज आम्ही जाणार आहे घरी, बाळाच्या मामाच्या घरी आणि माझ्या पण पप्पाच्या घरी. तर आता सकाळी आता मी उठले, फ्रेश वगैरे झाली आहे आणि ड्रेस आंघोळ तर काही करायची नाही आहे, चेंज वगैरे तर मी नंतर करत. आणि बाळाच्या दोन्ही आज्या त्या गेल्या चहा घेण्यासाठी आणि बाळाचे बाप्पा करताय आंघोळ आणि आमचं बाळ इथं मस्त झोपलं आहे. थांब मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या पाळण्यात त्यानं बाळ मस्त झोपलं आहे. तर आमच्या बाळाला भेटायला आल्या होत्या नर्स, त्या बाळाला भेटून गेल्या आणि बाळाच्या बाप्पाची चालू आहे आंघोळ. आणि आम्ही ज्या रूममध्ये राहिलो 4-5 दिवस काढले, ती रूम तुम्हाला मी दाखवते, रूमची टूर देते. तर इथून एंट्री आहे. इथं एक बेड होता पेशंटसोबत जे असतात त्यांच्यासाठी. हा माझ्या बाळाचा पाळणा त्याच्यासाठी. आणि इथं पण एक सोफा टाईप होतं, तिथं पण झोपू शकतो आपण. इथं कपाट होतं, त्याच्यात आपलं सामान ठेवू शकतो. आणि इथं एक टेबल आहे बघा, इथं एक टेबल आहे, याच्यात आपण सामान ठेवू शकतो. आणि इथं माझा बेड होता. सगळा पसारा आहे ना, रस्ता पडला आहे, आवरायचं आहे आता आम्हाला सगळं, कारण की आज आमची सुट्टी होणार आहे. बघा, आमची रूम होती. बस शांत बस. आमच्या बाळाच्या आत्याबाई आले, बाळा दूध पाजू राहिल्या. आत्याबाई आजी, बाळाच्या दुसऱ्या आजीबाई पण आले. आणि हे एक आमचा स्वामी. काय करते बाई तू? शांत बस. अगं तो कप आहे ना, त्या कप सुला जायचं. आजा ना त्यांच्याकडं झोप चालू आहे. आणि काय कोणाला द्यायचं बिस्किट? कोणाला द्यायचं? नको. हा, काय तू? मी खाते, तू खा, आपण दोघं खायला असं. दोघायला पेढे आवडत, दोघांचे पेढे लय फेवरेट आहे. बिस्किटच आवडतं मला. आवडत ना, म्हणूनच तुम्हाला खाऊ घालून राहिलं जो. आता काय काढलं बोला, माझ्या ब्लॉग मध्ये बोला काहीतरी. हा ते हा सांगा. आम्हाला जायचंय आज आमच्या घरी. आम्हाला जायचंय आता आमच्या घरी. मला जायचंय त्याच्या मामाच्या घरी. हो, मी चालले बाळाच्या मामाच्या घरी, माझ्या मम्मी पप्पाच्या घरी. आणि बाळाच्या आत्याबाई पण आले. हा गवा, तुम्ही त्या दिसाना. हॅलो, तुम्ही श्रुतीला का म्हणून आणलं? श्रुती शाळेत गेली. जीवच नाही तुमचं त्यांच्यामध्ये. पाहिलं तर काय काय नाही बाई, आता गेल्यावर घरी आलं ती येणार आहे 11:30. मी जाणारच नाही तेव्हा. काय खरंय? मी जाणार आहे. त्यांच्या मम्मीचं जीवच नाही त्यांच्यात. दिवस नाही, काय करते आता. स्वामी, तू येतो का? तुला कुठं जायचंय? हा, तर चला, आता आमची सुट्टी झाली आणि आता आम्ही निघालोय. तर मम्मीने सगळं घेतलंय, त्यांनी पण प्रत्येकाने थोडं थोडं पिशव्या घेतलंय. ते चला मम्मी, तू कशाला आलं? जायचं ना मनूकड. तर फायनली आता वेळ झाली आहे बाळाला घेऊन त्याच्या मामाच्या घरी जाण्याची. आणि या हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली. थँक्यू पॅनसिया हॉस्पिटल. आणि आम्हाला घेण्यासाठी आलाय बाळाचा मामा. ते चला आता भेटू डायरेक्ट घरी. नको रे, काय झालं रे? हॅलो स्वामी, काय ग बाई? त्याला आनंद झाला बरं का आता. आमचं बाळ दिलं आत्याबाईकडं. मी आहे त्याला मारित बुकी दाखव त्याला. स्वामी, मम्मा कुठे आहे तुझी? मम्मा कुठे आहे? तुला ध्यान आलं का मम्माचं? ऐ पाट्यावर बाळ कुठे दाखव. बाळ कुठे आहे? बाळ
पोटात नाही ना आता हे काय झालं ना बाळा आता कोण पोटात आहे बाळा, हा. हा, बाळा. त्याला पोटात बाळ म्हणायची आणि त्याची मम्मी ते पोटाचं पाय घ्यायचं. त्याला काय करत हा. काय झालं हा थांब घर टाकले ना त्या ड्रायव्हरनं टाकले का बरं केस लागले. परत दे तुला 50 टाकला टाकेल बड्या नोट दे. कालचा ब्लॉग तर मी एंड करायचंच विसरून गेले, कारण की आम्ही आलो आणि आमचं बाळ खूप जास्त रडायला लागलं. त्याने खूप रडारड केली आणि मग त्याच्यातच वेळ गेला, कारण की ते हॉस्पिटलमध्ये पण रडत होतं आणि काल पण खूप रडलं. तर मग मी नंतर ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला. तर चला, कालचा ब्लॉग तर मी आता एंड करते आणि इथं आमचं बाळ पण मस्त खेळतंय. चला तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथं मस्त आमचं बाळ खेळतंय आणि मी कालचा ब्लॉग एंड करते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्या कमेंट्स करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढं मी माझ्या बाळंतपणामध्ये काय काय केलं, काय नाही केलं, माझ्या बाळासोबतचे जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा. तर चला, बाय बाय.